मनसे नेता माऊली थोरवे को जन्मदिन की बधाई देने पहुंचे हजारों लोग। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे को जन्मदिन की बधाई देने वालों की लाइन लग गई थी, जिसमें सभी राजनीतिक पार्टियों के नेता व कार्यकर्ताओं से लेकर आम लोग शामिल थे। केक काटकर, शॉल पहनाकर और फूलों के गुलदस्ते देकर लोग माऊली थोरवे को बधाई देते नजर आए। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। माऊलींनी या चेंबूर विधानसभेमध्ये जी जान आणली आहे आणि नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मुखिया म्हणून मोठ्या पदावरती तो जाईल असं मला मनोमन खात्री आहे। आता चेंबूरची जनता बघते तो काय काम करतोय, कसं काम करतोय आणि या सगळ्यांमध्ये त्याचं काम खूपच चांगलं आहे, त्यामुळे नक्कीच तो पुढे येईल। नक्कीच शुभेच्छा आणि आम्ही सर्व त्याच्या मागे आहोत। आज वाकई में एक बढ़िया दिन मुझे लग रहा है कि आज माऊली जी का बर्थडे और जो तमाम आज यहाँ पे भीड़ जमा हुई है उनको शुभेच्छा देने के लिए, तो एक ऐसे नेता के लिए आती है, ऐसे कार्यकर्ता के लिए आती है जो सचमुच एक नीचे से ऊपर आता है, जो हमेशा लोगों की सेवा करता रहता है। तो माऊली थोरवे एक ऐसी व्यक्तित्व है जो हमेशा लोगों में रहता है, हमेशा लोगों के काम करता रहता है। तो मुझे लगता है आज उनको बधाई देता हूँ मैं बर्थडे के दिन में, और ऐसे नेता जो है हमारे पास में ये और बढ़ने चाहिए। और मनसे के अंदर आज इतनी बड़ी एक ताकत बड़ी है माऊली थोरवे से, तो पूरा चेंबूर आज उन्होंने देखा है कि आज राहुल चौहान के इलेक्शन में उन्होंने जो हाथ सपोर्ट दिया है एज अलायंस पक्ष की तरफ से, एक हैट्स ऑफ टू हिम। नक्कीच आनंद आहे। उत्तरोत्तर त्यांची प्रगती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या सहकारी म्हणून गेले अनेक वर्ष त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि एक महाराष्ट्र सैनिक म्हणून चेंबूर विभागामध्ये एक आपला स्वतः कामाचा ठसा त्यांनी गेल्या या 2 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांना मी नक्की सांगतो की माझ्या कुटुंबाकडनं आणि आमच्या सगळ्या मित्र परिवारांकडनं त्यांना मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या नावातच माऊली आहे, नेहमी सर्वांशी अतिशय नम्रपणे ते वागत असतात। त्याचा एक फळ म्हणूनच बघा सर्व पक्षाचे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर इथे उपस्थित आलेत। माऊली साहेबांनी हे कमवलेलं खरं तर प्रेम म्हणजे फार मोठं आहे आणि त्याच्याकरता माझे मित्र JP अग्रवाल आणि मी आणि आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने आम्ही माऊली साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असेच त्यांनी प्रगती पथावर जाऊ ही आमची शुभेच्छा। सबसे पहले मैं मेरे परिवार की तरफ से माऊली थोरवे साहब को उनके जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। श्री राम हमेशा उनके ऊपर आशीर्वाद बरसाए, यही मेरी शुभकामना है। माऊली थोरवे एक सज्जन इंसान, मतलब राजकारण में होने के बाद भी किसी भी आंदोलन में हो पार्टी का काम करते, लेकिन जब एक सामाजिक इंसान के तौर पे वो लोगों से मिलते तो उसका रिजल्ट आपने देखा। आज इतने लोग उनको शुभेच्छा देने निकले हैं। एक शांत स्वभाव वाले और सबको प्रिय ऐसे माऊली थोरवे, इनको फिर से मैं जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। नक्कीच आमच्या मित्र पक्षातले माऊली थोरवे जे चेंबूरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या बरोबरच आमचे कौटुंबिक संबंध जे मैत्रीचे आहेत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी वाढदिवसाला आलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माणचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। आम्ही देखील त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। या ठिकाणी माऊली थोरवेंचा वाढदिवस आहे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 153 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष रोहिदास जाधव यांचा देखील वाढदिवस आहे। दोघांनाही आम्ही या एका कार्यक्रमामध्ये
या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि एका कुटुंबाच्या वातावरणामध्ये आल्याचा आम्हाला भास झाला. धन्यवाद. आज मनसेचे तालुका अध्यक्ष माऊली थोरवे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो. सर्व पक्षीय आज बहुतेक सर्वांचे आज वाढदिवस आहेत. आमच्या पार्टीतले सुद्धा 10-15 जणांचे वाढदिवस आहेत. तसे माझे पती सुभाष मराठेजी यांचाही वाढदिवस आहे, शिवगंजांचा आहे, बोडेकरचे आहे, राजाराम कांबळे आहेत. असे पूर्ण आणि चेंबूर मधल्या बहुतेक जणांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त सर्वांना ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देते की तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागो. एवढीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. वाढदिवस अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक आमदारांचा आजच वाढदिवस आहे. निश्चितपणे मराठी मॅडम म्हणाले तसं की सर्वांनाच माझाही वाढदिवस आहे. या प्रसंगी थोरवे साहेबांचं आमचं कौटुंबिक नातं आहे. थोरवे साहेबांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन शुभेच्छा देऊन केलं. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या माझाही वाढदिवस असल्यामुळे. त्यामुळे निश्चितपणे त्यांना पुढील भावी वाटचाली राजकीय वाटचाली त्यांना माझ्या मराठी परिवाराकडून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आता आपण बघितलं की 153 वार्ड अध्यक्ष सन्मान्य सचेतन कोसमजी हे पुन्हा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. मी पुन्हा एकदा मराठी परिवाराच्या वतीने आणि भाजपच्या वतीने माऊली थोरवे साहेबांना उदंड आयुष्य देव अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा देतो. धन्यवाद. पूर्ण चेंबूर विधानसभा आज खऱ्या अर्थानं एका उत्साह साजरा करते. आणि चेंबूर नगरीमध्ये माऊली थोरवे यांच्या रूपाने माननीय राजसाहेबांच्या विचाराचा शिलेदार हा प्रामाणिकपणे या परिसरामध्ये काम करतोय आणि जनतेने उत्स्फूर्तपणे बॅनर लावले की भावी आमदार माऊली थोरवे. खऱ्या अर्थानं माऊलींनी केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने पोच पावतोय आणि जनतेच्या मनातला लोकप्रतिनिधी कसा असावा या चेंबूरवासी नगरी भविष्यामध्ये अनुभवेल एवढा मला मनामध्ये विश्वास आहे. बर्थडे मध्ये भावी आमदार म्हणून उभी राहणार काय सांगणार? नाही बघा, माऊली थोरवेचे बॅनर काय स्वतः बनवलं नाही. ते जनतेने काही कार्यकर्त्यांच्या भावना जनतेच्या भावना त्या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची इच्छा त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे. त्यामुळे माऊली थोरवे हा एक चांगला पदाधिकारी, चांगला कार्यकर्ता, चांगला सहकारी, त्याच्यावर काम करण्याचं भाग्य आम्हाला सुद्धा लाभलं. त्यामुळे आम्ही पण नशिबान जाऊ. वाढदिवस आहे या कार्यक्रमात आज मी स्वामी तुळजाभवानींचे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दोघांच्याही जीवनामध्ये परमेश्वराने दिला आहे आणि माऊलींच्या रूपामध्ये मला प्रत्यक्ष माऊली म्हणजे माझ्या जीवनामध्ये आपल्या माऊलीच्या रूपात माऊली माझ्या जवळ आहेत आणि माझी माऊली मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये मी फक्त माझी माऊली माझ्यासाठीच मर्यादित न ठेवता समाजाच्याही उपयोगी, कारण नावातच माऊली असल्यामुळे त्या नावारूपाप्रमाणे माऊली काम करावं त्यासाठी मी त्यांना प्रवृत्त करून आजचा जो हा काही सोहळा आहे हा सोहळा बघून मला म्हणजे खूप भरभरून असं कौतुकही वाटतं आणि खरंच मी खूप स्वतःला भाग्यवान समजते मला अशा पती मिळाली. थँक्यू. वाढदिवस आहे काय आजच आपण साजरा करत नाही, दरवर्षी सालाप्रमाणे हा वाढदिवस आपला कार्यकर्ते साजरे करतात. माझे सहकारी पदाधिकारी असतील, मित्र, हितसंचर सर्वजण करतात. ते दरवर्षीप्रमाणेच करत असतात आणि या ठिकाणी चेंबूरमकर नागरिकांचं एवढं मोठं प्रेम आणि एवढं मोठं आशीर्वाद आज बघून मला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण सगळ्यात मोठी गर्दी आज या वाढदिवसाला झाली होती आणि खरोखर मी सर्वांचे ऋणी आहे. आपलं असंच प्रेम, दया, दृष्टी माझ्यावर असावी. तुमच्यासाठी मी रात्रंदिवस कधी तुम्ही रात्रीचाही कॉल केला तर तुमच्या सेवेला मी हजर आहे आणि गेल्या वर्षभरात आपण चेंबूरमध्ये ज्या प्रकारचं काम करतोय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला दिसून आला. नाही आज फक्त वाढदिवसाचा विषय आहे, महायुती वगैरे आपण नंतर बघूया. परंतु या ठिकाणी चेंबूरमधील कोणत्याही पक्षाचा नागरिक असू द्या, ज्यावेळेस तो आमच्याकडे त्यांची समस्या किंवा तक्रार घेऊन येत असतो तो आम्ही पाहत नाही तो कुठला आहे काय. त्यासाठी आपलं कर्तव्य म्हणून राजसाहेबांची जी शिकवण आहे, मान्य अमित साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यांचं काम 100% आमच्याकडून होईल किंवा नाही होईल पण तो करण्याचा प्रयत्न आम्ही 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो. सर, आज तुमच्या बर्थडेच्या केक मध्ये एक भावी आमदार म्हणून तुम्हाला
प्रदर्शित केलं झालं का, कसं नेमकी तुमच्या कार्यकर्त्याचं तुमच्यावर प्रेम? प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता कोणतरी नगरसेवक बनावा, आमदार बनावा ही त्याची इच्छा असते आणि तिची इच्छा ती व्यक्त करत असतात. परंतु त्यांनी जेव्हा ही इच्छा आपल्याकडे व्यक्त केली जाते त्यावेळेस आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढलेली असते. त्यांच्या इच्छेसारखं आपल्याला अजून जास्त ऊर्जा घेऊन त्या पद्धतीचं काम आपल्याला करायला लागतं. नक्कीच त्यांची इच्छा पुढच्या वाढदिवसाला पूर्ण होते.